सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते 8 षटकांचा सामना. पहिलाच बॉलला कव्हरला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला फील करतात पैकी सुरेख आहे, बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. एकच्या मदतीने संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर कोल्हार ते टीमचं अकाउंट इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते. 8 षटकांची मॅच, 8 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आपण पाहताय. जान क्रिकेट शान क्रिकेट, पिंपरी चिंचवडचा अभिमान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उराशी बाळगत पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहता अनुभवताय. एक अतिशय सुंदर प्रतियोगिता, वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट. फटका खेळलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिड ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूला फील करतील. तोपर्यंत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि पळून पूर्ण केला जातात 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे धावपल होती. 2 चेंडू 3 धावा. हलक्या हाताने कट केला, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन गलीच्या मधोमध चेंडू आपण पाहिले तर फील केला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. कोणत्याच प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाही. स्वप्नील मोरे, स्वप्नील खुळे या जोडीला आपण पाहतोय. आरंभ वॉरियर्स या टीम कडनं सलामीची आघाडीची जोडी मैदानात बॅटिंग करते. 3 चेंडू 3 धावा इथे आपण पाहिले तर बनवल्या जात आहेत. फटका खेळायचा होता, पंच इथे आपल्याला कळत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिले तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. एक एक धाव, एक एक चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे फार महत्वाचं आहे. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहेत आणि गोलंदाजी देखील इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर एका धावेच्या मध्ये एकही धाव आपण पाहिलं तर एक एक धाव इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. पाच धावा धावपल होत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील इथे आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहेत. अमित महाजन गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. स्वप्नील खुळे आणि स्वप्नील मोरे यावेळेसचा चेंडू होता, कव्हरला ड्राईव्ह केलाय, 38 सर्कल मध्ये फील केला जातोय. एक सिंगल येते आणि एका धावेच्या मदतीनं धावपलक पुढे जाते. स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत. 5 चेंडू 6 धावा. सुरुवात शांत आहे, संयमी आहे. परंतु पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हर्षल मोरे स्पोर्ट फाउंडेशन सांगवी संघानं सुरुवात आपण पाहिलं तर सहा धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं ते सुरू आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 धावा. अमित महाजनचं पहिल्या क्रमांकाचं षटक पूर्ण होतं आणि पहिल्या षटकात तो इथे मात्र खर्च करतोय 6 धावा. सहा धावा धावपल होत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं आणि षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. आरंभ वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि मात्र मिडल ऑफ द बॅट करत चेंडू मात्र पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. 12 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहेत.
अमीर शेख वरती आक्रमण केलं ते फलंदाज स्वप्नील खुळेकडनं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पंच कळतात व्हाईट बॉल. खराब चेंडू होते. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतोय. पंचांचे दोन्ही हात जमेला समांतर चेंडू अवांतर एक अतिरिक्त धाव. धावफलक होती 13 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू असताना करण रन रेट 11.14. 13 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. प्रगती पथावर पूल करायचा होता. शॉर्ट पिच चेंडू होता. टप्पा पाठीमागे ठेवला होता परंतु गती परिवर्तन करून टाकला चेंडू. आपण पाहतोय गोलंदाज आमिर शेख कडनं मैदान ते टाकला होते. व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोलंदाज आमिर कडनं. अचूकता योग्य टप्पा आणि खरं तर गोलंदाजीतून व्हेरिएशन फार मोठं या गोलंदाजाकडनं सातत्यानं पाहायला मिळतं. ऑप्शनच्या बाहेर उसळणारा चेंडू होता. हलक्या हातानं चेंडूला आपण पाहिलं तर फलंदाज दिशा देतोय. शरीरापासून चेंडूला दूर करतोय ढकलतोय. मिडऑफला अडवलं जातोय तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक होती धावा 14 धावा. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. ही क्रिकेट स्पर्धा फक्त खेळ नसून ते एक स्वप्न आहे. जे स्वप्न गेली 3 वर्ष पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक घराघरामध्ये पाहिलं जाते. कारण का पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक घराघरातून एक दोन नवनवीन तरुण आपण पाहिलं तर क्रिकेट खेळासाठी पुढे येत आहेत. क्रिकेट खेळत आहेत आणि स्थानिक खेळाडूंना फार मोठं व्यासपीठ पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशननं आपण पाहिलं तर दिलेलं आहे. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिर आहे 14 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. करण रन रेट 8.40. 14 धावा धावफलक होत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे षटक सुरू आहेत. आमिर शेख पहिला चेंडू ते षटकार आल्यानंतर वेलकम बॅक गुड कमबॅक चांगलं पुनरागमन चांगली वापसी देखील त्याच्याकडनं इथे आपल्याला पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं 3रं पर्व संपन्न होत असताना या सर्व आयोजक मंडळींचा 3 वर्षाचा हा थक्क करणारा प्रवास आपण सातत्यानं पाहतोय. स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असताना नवीन संकल्पना घेऊन येत असताना खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देत असताना आणि स्पर्धेची जी शिस्त आहे ना ती प्रचंड कडक आहे. कालच आपण पाहिलं एका टीमला 5 धावांची पॅनल्टी दिली. त्यांनी एका खेळाडूला एकही मॅच खेळवली नव्हती. एक संघ आपण पाहिलं तर अतिरिक्त 12 मॅन होता तिला 2 धावांची पॅनल्टी दिली. यावरून या स्पर्धेची उंची आपण पाहत असतो. क्रिकेटमध्ये शिस्त फार महत्वाची आहे. समोर उडवलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला आणि झेल सुटलाय. चुका होतायत. संघमालक स्वतः आले होते किशोरभाऊ साखरे. क्षेत्ररक्षक स्वतः येत आहेत आणि छोट्या चुका देखील इथे आपल्याला मैदान ते होताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल येते. 2 षटक समाप्त होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दाखल होतोय अमित महाजन. वेगवान गोलंदाज. पिंपरी चिंचवड परिसरातून आपण पाहिलं तर क्रिकेट खेळत असताना आपल्या वेगाच्या चोरावरती गोलंदाजच्या अचूक टप्प्यावरती आपल्या नावाचा डंका पेटवणारा अमित महाजन. चेंडू स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ओमकार ढवळे. अडवतायत फेकी करतायत तोपर्यंत पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 17 धावा. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. स्वप्नील खुळे बॅटिंग करतोय. 5 चेंडू 9 धावा तर स्वप्नील मोरे 8 चेंडू 6 धावा. सतरा धावा धावफलक होत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे क्रीडानगरी गाव 17 मैदान भोसरीच्या मैदानावरती टप्पा पडतोय. हलकसं वळण घेतोय चेंडू आणि पंच इथे कळवत आहे डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर टाकला होता. धावफलक होती. स्कोर कार्ड होती 17 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. करण रन रेट 7.29. चेक केला तर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर 3ऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं तर घेतला ते DRSचा वापर केला होता. व्हाईट बॉल साठी चेक केला होता. अमित महाजनचा चेंडू मुख्य पंचांनी डॉट बॉल कळवला परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं
मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. आरंभ वॉरियर्स संघाकडनं DRS ची मागणी केली होती. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच इथे आपल्याला कळत आहेत. विनोद जाधव सर, इट्स अ व्हाईट बॉल, खराब चेंडू आहे. अतिरिक्त अवांतर धाव येते, धावफलक पुढे जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS सक्सेसफुल. या डावात त्यांना पुन्हा मिळेल. चेंडू मात्र पाठवला जातोय सीमारेषा पार. एक उत्तुंग षटकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण? तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. चोवीस धावा धावफलक होत आहेत. समोर पुन्हा एकदा मिडऑफच्या डोक्यावरतून चेंडू मात्र पाठवलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. एक टप्पा घेत चौकार. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा. पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर. जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. 28 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहेत. अमित महाजन षटकार पाठोपाठ एक चौकार येताना पाहायला मिळते. संघनायक थोडेसे निराश होत आहेत, थोडेसे हताश होत आहेत, थोडेसे नाराज होत आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता बॅटचा अंदरुनी किनारा. विकेट किपरचा सहारा. विकेट किपर टिपतायत सेल. संघ मालक किशोर भाऊ साखरे टिपतात कॅच. विकेटचं होते पतन. फलंदाज बाद. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ होत आहे ही भोसरी गावात भव्य आणि छान. पिंपरी चिंचवड कर गात आहे या स्पर्धेचे गुणगान. धन्यवाद डीजे. चला बॅटर थोडं पटपट जायचा. फलंदाजांना एक विनंती असणार आहे. विनंती वाजा ती सूचना असणार आहे. जर बॅटर 38 सर्कल क्रॉस झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानी आला नाही तर तुम्हाला 2 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 28 धावा धावफलक होत आहेत. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 40 मिनिटांचा कालावधी आपण 8 ओव्हरसाठी प्रत्येक टीमला मात्र दिलेला आहे. 8 ओव्हर तुम्हाला 40 मिनिटात कंपल्सरी टाकायच्यात. अन्यथा जिथं 40 मिनिटं संपणार आहे तिथून पुढे एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जाणार आहे. अठ्ठावीस धावा धावफलक होत आहेत. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. 8 षटकांची मॅच, 8 ओव्हरचा सामना. करंट रन रेट 10.50 आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर स्वर्गीय ऍडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी संघ आपण पाहतोय. अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. संघ मालक आहेत किशोर भाऊ साखरे. आरंभ वॉरियर्स संघ आपण पाहिलं तर बंटी भाऊ गोरवे या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या संघ मालकीत्वाखाली टीम आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय की काय? अपील तर मोठा आहे आणि पंच इथे आपल्या निर्णय तटस्थ आहे. ठाम आहे. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक देखील अमित महाजनचं दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. एक गडी बाद. 28 स्क्वेअर लेग पंच आणि ऑनफिल्ड पंचाकडनं आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारे तिथे आपल्याला इशारा पाहायला मिळत नाही किंवा कोणत्या प्रकारे निर्णय तो देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. पंच इथे कळवत आहेत. फलंदाज नॉट आउट आहेत. 28 धावा धावफलक होत आहेत. एक गडी बाद. तिसऱ्या क्रमांकाचे षटक सुरू आहेत. 28 धावा धावफलक होत आहेत. गोलंदाजीचा मार्क होते अमित महाजन. समोर सरळ बॅट न खेळला आणि चेंडू मात्र पाठवलाय
एक टप्पा घेत 2 टप्पा घेत अडवलाय. क्षेत्रक्षण सुरेख आहे. फेकी लाचॉप धावफलक पुढे चाल. षटकाची होईल समाप्ती 1च्या मदतीनं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 29 धावा. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग. गिदरची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव. पिंपरीचे मानाचे हेरण उठेल उडता वेश राजा. दर्जेदार लढाई नावलौकिक जमली अखंड झुंज चला. धन्यवादीचे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 29 धावा धावफलक होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक सर्वप्रथम बिनविरोध महापौर आदरणीय सन्मान्य रविभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार प्रखर हिंदुत्ववादी आमदार तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व पहिलवान महेश दादा लांडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ लांडगे यांच्या स्वप्नातून कष्टातून साकारलेला हा एक देखणा देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं एक सुंदर वाक्य आहे. स्वप्न 3 असतात जी फक्त पाहायचे असतात, तर स्वप्न ती असतात जी सत्यामध्ये उतरवायचे असतात. पुढील करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खेळलाय. फटका आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला येतोय. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक अडवतात. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक होती एक कडी बाद 31 धावा. कैलासभाऊ लांडग्यांनी एक असंच स्वप्न पाहिलं होतं. तब्बल मला वाटते की 7 ते 8 वर्षापूर्वी क्रिकेटची स्पर्धा भरवायची. राजमुद्रा क्रिकेट भोसरीच्या सगळ्या तरुणांना एकत्रित केलं. एक सुटीनं खरं तर आपण पाहिलं तर स्पर्धा भरवण्याचं ठरवलं आणि त्यानंतर एक क्रिकेटची स्पर्धा भरवली होती. त्यावेळेस पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अस्तित्वात नव्हती. बॅटच्या आतील कडा घेत चेंडू आपण पाहिलं तर येतोय ऑन साईड मिड विकेटला. अडवला चालेल. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येते. 1च्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड ते आकडे बदलतायत. एक कडी बाद 32 धावा धावफलक होता आणि तेव्हा ती स्पर्धा खरं तर आपण पाहिलं तर संपन्न झाली. त्यावेळेस खेड तालुक्याचे काही संघ होते. मावळ असोसिएशनचे काही संघ होते. पुण्याचे काही संघ होते. तालुकाचे काही संघ होते. ओपन खुल्या गटातून काही टीम आल्या. तर बक्षीस छोटं होतं परंतु स्पर्धेची सुरुवात होती आणि तेव्हापासून आपण पाहिलं तर जेव्हा स्पर्धा सुरू झाली त्यानंतर कैलासभाऊ लांडगेंनी 40+ पिंपरी चिंचवडची एक प्रीमियर लीग संपन्न केली. वाळके स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदान होती. त्यानंतर PCTCच्या माध्यमातून फटका सजवलाय. लांब 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 पलीकडे सडक वरती कडक बेधडक षटकार. संघ मैदानावर नशीब आजमावण्यासाठी आले. प्रत्येक बाट प्रत्येक बोल मध्ये कथा नवी मांडे. हितगुज ध्येय आणि स्पर्धेचा तो भव्य दिव्य प्रकाश. आम्ही तर मोठ्या मनाने उचलूया हा सन्मान. खेळाडूंना विनंती आहे चेंडू आवाक्यात असेल तर आणत चला. बाहेर प्रेक्षकांना विनंती आहे मॅच बॉल आल्यानंतर आतमध्ये टाकत चला. थोडं सहकार्य करा कमिटीला कारण का आता मॅच बॉल फार महत्वाचा असतो. 38 धावा धावफलक होत आहेत. एक कडी बाद. षटक क्रमांक मैदान ते सुरू आहे. 4 फटका खेळायचा होता. मिस टाइम फटका. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वतः. संघ मालक चेंडू खाली येत आहेत. सेल टिपतायत. विकेटचं पतन. फलंदाज बाद. स्वअंकुश भाऊच्या स्मृतीला ह्या मैदानात गजर करूया. हातात बॅट मनात ज्वाला त्यांच्या नावाची शान जपूया. महापौर रवी भाऊचा आयोजक कैलास भाऊचे ध्येय स्पष्ट एकत्र चाललो आम्ही प्रचंड. आवाजातून थांबणारी कला. धक्का जनता घ्यावी उंच
क्रमांकाचे षटक सुरू आहेत. 2 गडी बाद 38 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलं तर विकेट आपल्या संघाला मिळून देतोय धीरज खत्से, या संघाचा चॉईस खेळाडू, वेगवान गोलंदाज, परफेक्ट यॉर्कर होता, टो क्रशिंग यॉर्कर होता, 2 पायांचे अगदी मधोमध टाकलेला यॉर्कर बॉल आणि त्यावरती एक सिंगल येते. सन्मान्य अनिल मामा चव्हाण उपस्थित आहेत, त्यांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. अनिल मामांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आनंद मामा चव्हाण, आनंद मामा चव्हाण उपस्थित होत आहेत, त्यांचे शुभागमन आपले स्वागत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं 39 यावेळेस मिडल ऑफ द बॅट फटका फसला आहे, बॉल हवेत, प्रॉपर टायमिंग होताना पाहायला मिळत नाही आणि तिथे आपण पाहिलं तर झेल टिपला जातोय. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3, 3 गडी बाद 39 धावा. उठा झोका धाव आणि विजयाचे गीत म्हणूया आज. तिसऱ्या पर्वात पदार्पण, चला मित्रांनो इतिहास घडवूया. समाप्त होईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 39 धावा धावफलक होत आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटचा खेळ आपण पाहिलं तर भारतात सर्वात जास्त प्रसिद्ध का झालं याचं उत्तर आपण पाहिलं होतं. 1983 साली भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर क्रिकेटची जी सुनामी आली ती आजपर्यंत आपण पाहिलं तर भारतातून ओसरली नाही आणि त्या विजेतेपदाचा नायक होता सर कपिल देव. शेजारच्या देशांमध्ये विजेत्या संघाचा कर्णधार पंतप्रधान पदावरती जातो काय, घराघरामध्ये हिरो होता, परंतु कपिल पाची यांना कायमच आपल्या खरं तर सातत्यानं कपिल देव यांचं देखील आपण पाहिलं तर आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. 1983 ला आपण पाहिलं तर त्यांनी भारतीय संघाला सर्वात प्रथम वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आपण भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकताना पाहिलं. T20 वर्ल्ड कप देखील आपण पाहिलं तर भारतीय संघ आपल्याला विजेता होताना तो देखील पाहायला मिळाला. फटका सजवलाय, परंतु यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम, उंची घेतोय चेंडू, लांबी घेताना पाहायला मिळत नाही. ऑट कॅच, रनिंग कॅच, नाईस कॉट बाय संघनायक अजित गायकवाड. विकेटचं पतन, फलंदाज आउट बाद. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. 39 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. षटक क्रमांक 5 सुरू आहे. ज्यावेळेस 4-5 विकेट जायचे आणि कपिल देव बॅटिंगसाठी यायचे त्यावेळेस त्यांचा जो नटराज शॉट होता ना तो फार फेवरेट होता, त्यांच्या आवडतीचा होता, त्यांच्या पसंतीचा होता आणि खरं तर तो फटका पाहण्यासाठी प्रेक्षक फार आतुर असायचे. परंतु पडलेल्या डावाला सांभाळण्याची जबाबदारी कपिल देव भारतीय संघातून उचलायचे आणि भारतीय संघाला पुन्हा एकदा उभारी देत संघाला तारायचे आणि त्यावेळेस 5-6 बॅटर आउट झाल्यानंतर संघाला ताराला एकच देव असायचा आणि त्याचं नाव होतं सर कपिल देव. आज तारावं लागेल. विकेट गेल्या 4, आरंभ ऑरियरच्या कुणाला तरी कपिल देव व्हावं लागेल. स्विचिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळायचा होता, मिडल ऑफ द बॅट होत नाही तोपर्यंत एक सिंगल येते, धावफलक पुढे जातोय आणि स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. 5वं षटक सुरू आहे. 4 गडी बाद 40 धावा धावफलक होते आहेत. क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. क्रिकेट आणि क्रिकेट भारतभर या खेळाला प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 ला भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपण सातत्यानं पाहिलं. परंतु सध्या टेनिस बॉल क्रिकेटला देखील फार मोठा ग्लॅमर प्राप्त होतोय. कालच प्रवीण गायकवाड संघानं सांगितलं की अगदी नॅशनल फेडरेशन देखील आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटची तयार होती. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते, धावफलक पुढे जातोय. तयार होती म्हणता येणार नाही, ती तयार झालेली आहे आणि त्यातून अनेक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका पेटवणार आहेत. टेनिस बॉल नंतर त्यांच्यासाठी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL एक नवीन संकल्पना भारत देशात आपण पाहतोय.
त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग IPL देखील आपण पाहतोय. या प्रकारच्या खेळामध्ये आपल्या खेळाडूंना आता सुवर्ण संधी मिळणार आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटपटूंना देखील सुगीचे दिवस मात्र येणार आहे. अनिलजी कुलते यांच्या या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचे स्वागत आहे. एक्केचाळीस धावा धावपल होत आहे. 4 गडी बाद. षटक क्रमांक 5. पॉइंटला चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये अडवलं जाईल. एक सिंगल येते, दुसरीचा प्रयत्न केला तो 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या तर 2च्या मदतीनं 4 गडी बाद. 43. 5वं षटक सुरू आहे. 8 षटकांची मॅच आपण पाहतोय. धीरेनभाई शाह यांचे चिरंजीव हर्षभाई उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे कुटुंब आहे. क्रिकेट खेळाडूंच्या सोबतीनं क्रिकेट खेळाडूंच्या सुखात आणि दुःखात सहभागी होणारे कुटुंब आहे. क्रिकेट नुसतं खेळलं जात नाही तर क्रिकेटला जपलं जातं, क्रिकेटला जोपासलं जातं आणि क्रिकेटची पूजा करणारी मंडळी पिंपरी चिंचवडमध्ये आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. यावेळेस फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक तैनात. टिपतोय झेल. आणखीन एक विकेटचं पतन. अरब वॉरियर्स संघाला 5वा धक्का. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. पाच गडी बाद. 43 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक देखील 5व्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं तर समाप्त होते. षटक क्रमांक 6 इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. 8 षटकांची मॅच, 8 ओव्हरचा सामना, दुपारचं सत्र, प्रचंड कडाक्याचं ऊन आपण पाहतो मैदानावरती, परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे. जीवाची पर्वा न करता ताणमुख अर्पण क्रिकेट खेळावं लागतं. स्वतःच्या नावासाठी, टीमच्या नावासाठी, संघ मालकांच्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या टीमच्या गावासाठी आणि आपल्या टीमच्या प्रतिष्ठेला जोपासण्यासाठी क्रिकेट खेळावं लागतं. क्रिकेटचा खेळ आपण सातत्यानं पाहतो. तुडुंब भरले नदी नाले, लहर समुद्राचे येल काय, खेळ तर अनेक होतील, परंतु क्रिकेटमध्ये पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग सारखा पाहायला मिळेल काय? ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेध लावले तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतो मैदानावरती. कोणी मोबाईलवरती पाहतो, कोणी लॅपटॉपवरती पाहतो, कोणी टीव्ही वरती पाहतो, कोण घरात बसून पाहतो, तर कोण मैदानावरती गर्दी करून गर्दीतून क्रिकेटचा आनंद घेतो. कारण का आता क्रिकेटचा खेळ आहे. बॅट आणि बॉल मध्ये प्रचंड मोठं द्वंद्व युद्ध आहे. 45 धावा धावपल होत आहे. 2च्या मदतीनं 5 गडी बाद. षटक क्रमांक 6 करण्यासाठी गोलंदाज आमिर शेख. 5 गडी बाद. 45. तेजस 2 चेंडू 2. कृष्णा न्यू बॅटर मैदान दाखल होत आहेत. निम्मा संघ गारद चालाय. आरंभ ऑरियस संघाचा, परंतु क्षेत्ररक्षण करणारी टीम स्वर्गीय अंकुश लांडगे स्पोर्ट फाउंडेशन प्रतिष्ठान भोसरी संघ कमबॅक करतोय, वापसी करतोय. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येत तो रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत रोखून ठेवले, थांबवून ठेवले. काही मोठ्या फटक्यांपासून बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे मात्र वंचित ठेवले. हा पुणे नाशिक हायवे एंड करणं गोलंदाजी करतोय आमिर शेख. वैयक्तिक 2रा, सांघिक 6वं. 45 धावा धावपल होत आहेत. 5 गडी बाद. षटक क्रमांक 6 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. आमिर शेख गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. 2 चेंडू टाकलेत, 2 धावा त्यानं खर्च केल्यात. 45 धावा धावपलकावर. हलक्या त्यानं कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला अडवलाय. एक सिंगल येईल.
1च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावपल कोती 5 गडी 5 46. रिव्हर्स स्वीप स्विचिटचा फटका आपण पाहतोय. कृष्णाच्या बॅट मधून चेंडूला मात्र पाठवलंय सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. उठा झोका धाव आणि विजयाचे गीत म्हणूया आज. तिसऱ्या पर्वात पदार्पण. चला मित्रांनो इतिहास घडवूया. 52 धावा धावपल कोत आहेत. 5 गडी 5 षटक क्रमांक देखील 6व्या क्रमांकाचं सुरू आहे. पुन्हा एकदा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. टीपला जातोय चेल आणि संपतोय कृष्णाचा खेळ. विकेट फलंदाज बाद. बावन्न धावा धावपल कोत आहेत. 6 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक देखील 6व्या क्रमांकाचं सुरू आहे. अरंब आर्य संघाचा डाव इथे आपण पाहिलं तर थोडस कोलमडताना पाहायला मिळते. चला विनंती आहे थोडी घाई करा. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन प्रतिष्ठान भोसरी. 12 गाव दुसरी तेव्हा 1 गाव भोसरी. आणि भोसरीकरांनी खेळाप्रती प्रचंड प्रेम श्रद्धा निष्ठा आपण पाहिलं तर सातत्याने जपली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक सर्वप्रथम बिनविरोध महापौर रविभाऊ लांडगे सर्वांना सोबत घेऊन चालणारं एक हक्काचं तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच नेतृत्वाखाली संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा इथे आपण संपन्न होताना पाहतोय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 52. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम अरंब वॉरियर्स. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान. क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात. खेळ 52 धावा धावपल कोत आहेत. 6 विकेट गमावल्यात. 7वं षटक सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क येतोय वेगवान गोलंदाज धीरज गच्चे विकेट टेकर बॉलर. पहिलाच बॉल पंच इथे आपल्याला काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. एक डॉट बॉल येतोय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्ट्रायकर बॅटरला जरूर होती. तो पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होता परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत ठाम आहेत. एक डॉट बॉल येतोय आणि धावपल कोती इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 6 गडी बाद 52 धावा 52 रन. भोसरी हे शहर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्वाचा परिसर असून ते ऐतिहासिक दृष्ट्या भोजापूर म्हणून ओळखलं जायचं. यावेळेस समोर उडवलाय लॉंग ऑनला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे कडक बेधडक प्रीमिंडस षटकार. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान. क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात. खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात. प्रेक्षकांचा जल्लोष शिट्ट्यांचा धावपल कोत आहेत. 6 गडी बाद 7व्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज धीरज गच्चे. कॅप शोधण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर केलाय. प्रयत्न चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचा अडवतोय फिकी करेल आणि तोपर्यंत धावा देखील येत आहे. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते. आकडे बदलत आहेत. 3 धावा येत आहेत. 7 बाद 5. या 3 धावांच्या मदतीनं अरंब वॉरियर्स 6 गडी बाद 61 धावा. रिच राठोड तेजसनं प्रभावित केले. काही मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. 7 चेंडू खेळाय 12 धावा बनवतोय. धीरज गच्चेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज तेजसचा आपण पाहतोय. धावाला साजेसं खेळलं त्याच्या बॅटमधून. धावसंख्या 61. यावेळेस फटका मात्र सचवला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल कॅप मध्ये आहे परंतु 2 क्षेत्ररक्षक घेत आहेत. लॉंग ऑफचे टीप एक्स्ट्रा कव्हरचे चेंडूला फील करतायत अडवतायत फेकी करतील तोपर्यंत काही धावा येत आहेत. फेकी थोडीशी खराब आहे अस्तव्यस्त आहे.
धावफलक पुढे जातोय, पुन्हा एकदा मिळतात 3 धावा. 3 धावांच्या मदतीने धावफलक 64 धावा. 7वं षटक सुरू असताना 6 कडी बाद 64 धावा. रिच राठोड 2 चेंडू 3, तेजस 7 चेंडू आणि 12 धावा. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 7वं षटक करतो गोलंदाज धीरज गच्चे. पिंपरी चिंचवड एक्सप्रेस म्हणून देखील या गोलंदाजी ओळख आहे. काल आपण विजय खडकेला पाहिलं होतं, वेगावरती स्वार होत होता. काल आपण सूरज गुप्ताला पाहिलं होतं, प्रचंड गती त्याही गोलंदाजाकडे होती. आज धीरज गच्चेला आपण पाहतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण गोलंदाज थोडीशी दुखापत पाहायला मिळते. गोलंदाज रनवे मध्ये अडथळतोय धीरज गच्चे. पाणी घेऊन जा एक्स्ट्रा खेळाडू.
64 धावा धावपल होत आहेत, 6 विकेट गमावल्यात. 7व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. अनुभवी पंच पीडीसीचे असू द्या किंवा एमसीचे असू द्या, आदरणीय रमेश राणे सरांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. बॅकवर्ड पॉइंटला हलक्या हाताने कट केलाय. स्क्वेअर कटचा एक सुंदर फटका. 2 धावा येत आहेत. तिसरीचा प्रयत्न फेकी खराब आहे. बॅकअप दूर वरती आहे. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 67 धावा धावपल होत आहेत. 6 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. 7व्या क्रमांकाचं षटक मैदान ते सुरू आहेत. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे मैदान पाहतोय. 67 धावा धावपल होत आहेत. 2 समान ताकदीचे संघ या मॅच मध्ये एकमेकांच्या समोर. लोअर फुल टॉस चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात देतो. या षटकात 3 धावा 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 67 धावा. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. 67 धावा धावपल होत आहेत. 6 विकेट गमावल्यात. 7वं षटक देखील समाप्त होते. शेवटचा आणि अंतिम षटक आता सुरू होते. गोलंदाजच्या मार्क होती गोलंदाज धनंजय काळे. 1 षटक टाकले, 2 धावा खर्च करत 2 विकेट घेणारा धनंजय डीके. पहिलाच बॉल पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक ताईंना टिपतोय चेल. आणखीन 1 विकेट. 7वा धक्का अरबॉरिय संघाला. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ होत आहे ही भोसरी गावात. शेवटचं अंतिम षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक विशाल ढेपेचं. त्याने जे क्षेत्ररक्षण केलं ना ते फार कमालीचं. तब्बल एकाच मॅच मध्ये त्यानं 3 कॅच पकडल्यात. विशालचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना तर एकदा टाळ्याच व्हायला हरकत नाही. आणि तीनही पण बाउंड्री लाईनच्या लगत एक्स्ट्रा कव्हरला जिथं क्षेत्ररक्षण करणं गेली 3 दिवस कठीण म्हणतंय ना, त्या जागेवरती विशालनं आज सेल टिपत प्रेक्षकांची मन जिंकणारं क्षेत्ररक्षण मैदानोती केले. 67 धावा धावपल होत आहेत. 7 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक करतोय गोलंदाज धनंजय काळे टी. तब्बल 3 विकेट मिळवल्यात धनंजय काळेनं आतापर्यंत. अक्रॉस द बॅट खेळायचा होता. आणखीन 1 बॅटचा अंदरुनी किनारा. विकेट किपरचा सहारा. संघ मालक किशोर भाऊ साखरे टिपता असेल. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 8. चेक केला तर टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. स्कोर विचारायचे. 67 धावा 8 गडी बाद. 67 रन, लॉस ऑफ 8 विकेट. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद. पिंपरी चिंचवड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सरळ बॅटनं, परंतु बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. 2 विकेट पाठोपाठ 1 डॉट बॉल देखील येतोय. हलक्या हाताने कट केला. चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. लाल मातीवरती देखील आपण पाहिलं तर क्रिकेटचे खेळाडू आपण पाहिलं तर डाय मारतायत, सूर मारतायत, परंतु चेंडूला अडवतायत. एकेका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे, मोलाचं महत्व आहे.
एक एक चेंडू एक एक धाव महत्वाचे आहेत. 8 गडी बाद 68. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. 68 रन, लॉस ऑफ 8 विकेट. शेवटचे 2 चेंडू धनंजय काळे टीके यांच्या षटकातील तब्बल 4 विकेट मिळवणारा एकमेव गोलंदाज पायपर खोलेल का? यावेळेस विकेटचं पतन पायपर खोललंय. धनंजय काळे डीके ची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्यांचा करूयात गजर. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वात रेकॉर्ड ब्रेक गोलंदाजी करणारा या स्पर्धेतील पहिला पायपर खोलणारा गोलंदाज नाव आहे धनंजय काळे डीके. आणि छान पिंपरी चिंचवडकर गात आहे या स्पर्धेचे गुणगान. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात. होत आहेत 9 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आणि लास्ट विकेट मैदानावरती. प्रतिस्पर्धींना ऑल आउट केलं जाईल की नाही ते मात्र पाहायचे. स्विच हिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळायचा होता. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू मैदान ते टाकला जातोय. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 68 धावा आरंभ वॉरियर संघानं बनवल्यात आणि विजयासाठी बनवायच्यात 48 चेंडू 69 धावा स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन प्रतिष्ठान बोसरी संघाला. प्रेक्षकांचा जल्लोष, तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग. गिटारची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव. पिंपरीचे मानाचे हे रण उठेल उडता वेश राजा. दर्जेदार लढाई नावलौकिक जमली अखंड झुंज चला. नशीब आजमावण्यासाठी आले. प्रत्येक बाट प्रत्येक बोल मध्ये कथा नवी मांडे. हितगुज ध्येय आणि स्पर्धेचा तो भव्य दिव्य प्रकाश. आम्ही तर मोठ्या मनाने उचलूया हा सन्मानाचा परचम. स्वअंकुश भाऊच्या स्मृतीला ह्या मैदानात गजर करूया. विनंती लगेच आता आरंभ वॉरियर संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्यायचा. वेळ फार महत्वाचा आहे. 1 वाजेपर्यंत आपल्याला 8 ओव्हरच्या पहिल्या 2 मॅच कंप्लीट करायच्या. तिथून पुढे आपल्याला 6 ओव्हरच्या 4 मॅच खेळवायच्या आहेत. त्यामुळे विनंती आहे की वेळ वाचवा. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. वेळेची काय बंधनं इथे आपल्याकडे आहेत. त्यानंतर पहिल्या मॅचचा विजेता विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता या 2 विजेता संघात यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्यात 68 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 69 धावा. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन प्रतिष्ठान बोसरी संघ, कॅप्टन अचित गायकवाड आपले आघाडीचे सलामीचे बॅटर आपण मैदानात पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. ऑफिशियली अंपायर्स मैदानात दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. यानंतर पहिल्या मॅचचा विजेता विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता या 2 संघात सामना क्रमांक देखील आपण 3 तो मात्र पाहायला मिळणार आहे. हे देखील विनंती असेल दोनही टीमच्या विजेत्या संघांच्या संघनायकांना. यानंतर पुन्हा एकदा आपण दुसऱ्या डावाला करतोय सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया त्यांचं सुंदर समालोचन ऐकण्यासाठी आपण सर्वजण आज आतुर आहात. कारण का आज एक दिवस ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरीचे सुपुत्र आणि क्रिकेट क्षेत्रातील एक उदयनमुख परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर समालोचन क्षेत्रात त्यांनी देखील आपल्या नावाचा ठसा उमटवलाय आणि समालोचन क्षेत्रातून फार मोठी आपण पाहिलं तर ते देखील आपण पाहिलं तर प्रसिद्धीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हर करतायत. आदरणीय सुमित सुतार सर यानंतर जॉईन होतील आपल्या समेत दुसऱ्या डावासाठी.
हॅलो. धन्यवाद उत्तम सर. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. नमस्कार मंडळी, रामराम. तुम्हा सर्वांचं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3 या स्पर्धेच्या चतुर्थ दिवसामध्ये मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले देखील असंख्य क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्गाचं मनापासून स्वागत आहे. खऱ्या अर्थात असं म्हणतात की क्रिकेट हा खेळ प्रत्येक माणसाच्या रक्तात आणि नसानसात भिनलेला आहे. म्हणून भारत देशाला क्रिकेट वेड्या लोकांचा देश म्हणतात. आणि आपण जर पाहिलं तर आज या उद्योगनगरी भोसरी नगरीच्या या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक दर्जेदार आयोजन घेऊन पर्व क्रमांक 3 सीझन 3 मध्ये संपन्न होत असणारी स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि सामना क्रमांक 2 आमच्या भेटीला आलाय. एका बाजूला अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पहिली विकेट स्वस्तामध्ये गोल्डन डकची शिकार विकेट येईल. मात्र तिसऱ्या पंचांकडे आपण पाहताय कॉल आलाय. पंच या ठिकाणी आपण पाहताय तपासणी करतील. आरंभ वॉरियर्स विरुद्ध अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी या दोन संघांमध्ये या ठिकाणी मॅचला प्रारंभ झालाय. दुसऱ्या इनिंगला आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती तिथे आपण जर पाहिलं तर अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. मात्र तिथे मैदानावरती आपण पाहताय लेग बिफोर पद्धतीने विकेट तर कळवलीत. अजित गायकवाड आणि ओमकार ढवळे ही जोडी मैदानावरती आहे. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन स्वप्नील मोरे इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी हाताळत आहेत. चेक केले जाते, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. खऱ्या अर्थानं ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी देखील आज जर आपण पाहताय पिंपरी चिंचवड परिसरामधनं या भोसरी नगरीमधनं खऱ्या अर्थानं अमनजी भाट, आशिष भाट यांच्या माध्यमातून उदयास आली. आणि एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून स्वतः कार्यरत असताना या मंडळींनी खऱ्या अर्थानं अतोनात कष्ट घेतलेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट, फलंदाज बाद. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL विजय आमचाच, PCPL विजय आमचाच. भोसरी गावचे अष्टपैलू खेळाडू सन्माननीय मकरंद भाऊ गव्हाणे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. स्वप्नील मोरे आपण पाहताय गोलंदाजी करतायत आणि पहिल्या चेंडूवरती पहिला अडसळ इथं मैदानावरती दूर केलाय, फलंदाज बाद केलाय. चांगला चेंडू होता तिथे, मात्र आपण पाहताय चेंडूला केवळ दिशा दिलीत, पुढे ढकललाय आणि चेंडू शरीरापासून वेगळा गेलाय. चेंडूला तिथे आपण पाहताय शॉर्ट कव्हर पॉइंटला तिथे मात्र फील्ड केलं जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल येईल आणि एका धावेच्या साह्यानं इथं आपण जर पाहिलं तर अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघ इथे स्कोर कार्ड वरती एक धाव लावतील आणि एका धावेच्या साह्याने इथे आपण पाहताय स्कोर कार्ड धावफलक इथे मात्र ओपन होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती श्री गणेशा झालाय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. स्वप्नील मोरे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज आहेत. चांगला फटका आहे यावेळेचा चेंडू तिथे मित्र आपण पाहतोय मिड ऑन क्षेत्ररक्षण, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण साकारतायत. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानावरती आहे. पॉवर प्लेचं पर्व आहे. जाळं विल्ले गेले, डावपेच आखले गेलेत. कोणाचा अश्व घोडदौड करेल, कोणाचा अश्व थांबेल या प्रश्नाचं उत्तर मात्र ही मॅच देखील तुम्हाला सांगून जाणार आहे. मात्र विजय प्रत्येकाला मिळवायचा आहे, हार कोणाला असं नको आहे. मात्र तिथे प्रयत्न आणि संघर्ष यांची जर सांगड घातली तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेख गोलंदाजी इथे साकारलीत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मात्र गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या. धावांचा दुष्काळ इथे मैदानावरती आहे. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पॉवर प्ले मध्ये तोडफोड करावी लागते, कारण यावेळेस 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर असतात. यावेळेस चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहताय फुल केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चेंडू जातोय डीप काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार, 4 धावा चौकार. हातात बॅट मनात ज्वाला, त्यांच्या नावाची शान जपूया. महापौर रवी भाऊंचा आधार, आयोजक कैलास भाऊंचे ध्येय.
ओमकार ढवळे आज मैदानावरती इथे मात्र आपण पाहतोय चौकार खेळतोय. दर्जेदार फटका बॅटमधनं पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना स्विच हिट, गॅप शोधलाय, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती, ताकद, नजाकत, कल्पकता, रिझल्ट समोर येतोय. चेंडू सीमारेषा पार फरार. ए रास्ते हे चारके. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा बहरदार शानदार चौकार, 4 धावा. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 9 धावा धावफलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मैदानावरती ओमकार ढवळेनं मात्र पहिल्या षटकामध्ये पहिले 4 चेंडू जरा थोडेसे व्यवस्थित हाताळले. मात्र त्या 5व्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. एक चौकार आपण जर पाहिलं तर डीप काउ कॉर्नरला खेळला. आणि त्यानंतर जो चेंडू शेवटचा होता त्या चेंडूवरती देखील आपण जर पाहिलं तर तिथे स्विच हिट केला आणि एक रिव्हर्शिपच्या फटक्यातनं इथे चौकारामध्ये तो फटका रूपांतरित केला. 2 चौकार आले त्या षटकामध्ये. आणि इथे आपण पाहिलं तर अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी या संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये आपण पाहतोय 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हलक्या हाताने खेळून काढलाय फटका चेंडू. आपण पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना चेंडू अडवतील, कव्हर करतील. एक सिंगल धाव प्राप्त केली जाईल आणि एका धावेनिशी धावफलकामध्ये दुहेरी अंक नोंदवला जाईल. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. आज प्रयत्न करावे लागणार आहेत. यशाची उत्तुंग शिखरे जर गाठायची असेल तर इथे प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागणार आहे. फुलटॉस वरती आक्रमण आहे आणि चेंडू जातोय. आपण पाहत आहे सीमारेषा पार. वन ऑफ दी ब्रँडेड फटका, ओमकार ढवळेचा क्लास षटकार, 6 धावा. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद. मेहनत घेणारे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक खेळाडूंसाठी संघर्ष आणि मेहनत करणारे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे, खऱ्या अर्थाने यांना देखील एक ग्रेट सलाम आहे. ज्यावेळेस जान क्रिकेट शान क्रिकेट हे वाक्य मी ज्यावेळेस ऐकतो ना, निश्चित रूपाने मला कैलास भाऊंची आठवण होते. कारण पिंपरी चिंचवडचं जे क्रिकेट आहे ना, ते खऱ्या अर्थानं उज्ज्वल करण्याचं काम या भाऊंनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. 2 पर्व आपण जर पाहिली तर दिघी मैदानावरती खऱ्या अर्थाने संपन्न झाली. ग्रास ग्राउंडवरती स्पर्धा होती. मात्र या वर्षी आपण जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार नियोजनामध्ये आणि अतिशय काटेकोर नियोजनामध्ये ही स्पर्धा मात्र यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थानं भाऊंनी आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. चांगला चेंडू मैदानावरती होता. बॅटच्या थोडासा बाहेर मैदानावरती ठेवण्याचा प्रयत्न आहे. ओमकार ढवळे मात्र मैदानावरती आपण पाहतोय इथे बॅटिंगसाठी आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावा खेळतोय. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 गडी बाद झालाय. 1.3 षटकांचा खेळ अद्याप संपला गेलाय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और मन में उम्मीद रखने वालों की हार बेकार नहीं होती. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, प्रतिस्पर्धी आहेत. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट करायचा प्रयत्न आहे. बॅटचा फेस ओपन केला, मात्र ओमकार ढवळेच्या बॅटला चेंडू मिडल होऊ शकला नाही. तिथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आहे. प्रचंड प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहत आहे. दुपारच्या सत्रामध्ये इथे आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची पावलं देखील या मैदानाकडे वळू लागली. खऱ्या अर्थाने ही लोकप्रियता आहे आणि भोसरी गावाने हे क्रिकेट जपलेलं आहे. प्रत्येक खेळाशी नातं जुळलंय. यावेळेस बॅट वरती आलाय आणि चेंडूला आपण पाहत आहे समोरच्या बाजूला खेळलाय. लॉंग आर्म फोडला
आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. लीगचा विजय असो. हातात बॅट मनात ज्वाला त्यांच्या नावाची शान जपूया. महापौर रवी भाऊचा आधार आयोजक कैलास भाऊचे ध्येय स्पष्ट. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं लक्ष्मण भाऊ ढोरे मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय पप्पू भाऊ पलांडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर मंडळींची देखील मांदियाळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी लागलेल्या आहे. अनेक खेळाडूंनी या स्पर्धेचं अतिशय दर्जेदार खेळ या स्पर्धेमध्ये केलेला आहे. आज मात्र पाहावं लागेल या 2 संघांमध्ये या ठिकाणी सामना रंगला जातोय. आरंभ वॉरियर्स विरुद्ध अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी या 2 दिग्गज संघांची पडलेली गाठभेट या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये उत्तुंग षटकार ओमकार ढवळेच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. दर्जेदार खेळ ओमकार ढवळेकडे देखील जो मात्र आहे. मात्र ओमकार ढवळेची बॅट आज मात्र कशा प्रकारे इथून पुढे बोलणार हे मात्र पाहावं लागेल. अजूनही 37 चेंडूंचा सामना जो मात्र शिल्लक राहिलाय. विजयासाठी 47 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहावं लागेल जाळं विणलं गेलंय. क्षेत्ररक्षणाची सजावट क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही मात्र बदलली गेली. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण बदललं जाते कारण असं म्हणतात क्रिकेट हा खेळ जेवढा ताकदीचा आहे तेवढा युक्तीचा देखील आहे. अनपेक्षित घडामोडींचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अविस्मयतेचा विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. हा चेंडू मात्र इथं आपण पाहत आहे. ओमकार ढवळेला मात्र फटका अक्रॉस द बॅट खेळायचा होता. स्वीप करायचा प्रयत्न ओमकारचा होता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती संपतोय. 2 षटकं मैदानावरती संपलीत आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाच्या स्कोर कार्डमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोरबोर्डमध्ये नोंदवल्या गेल्यात. उर्वरित सामना शिल्लक राहतोय 36 चेंडूंचा. विजयासाठी 47 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकासाठी सचिन दुधाडे या गोलंदाजांना इथे आमंत्रित केले. या गोलंदाजांकडनं आता मात्र इथे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, आपल्या स्पेलमधनं कशा प्रकारचे चेंडू हाताळले जाईल हे मात्र पाहावं लागणार आहे. सचिन दुधाडे यांना देखील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पाहिले. एक दर्जेदार गोलंदाज आहे, दर्जेदार खेळाडू आहे. मात्र या स्पर्धेमध्ये तो मात्र आपल्या नावाची छाप सोडणार का हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सोमेश भाऊ राजपुरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत आहे. चांगला फटका आहे तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गॅप मध्ये खेळलेला फटका डीप पॉइंटला तिथे मात्र फॉरवर्ड केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चेंडू कव्हर करतील आणि चेंडूची फेक करेपर्यंत खेळपट्टीवरती पळून पूर्ण केलेली एक सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकामध्ये अंक बदलतोय. 23 अंकामध्ये धावफलक आकार घेताना पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय महेश भाऊ दौंडकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 या स्पर्धेच्या निमित्तानं सोमेश भाऊ राजपुरे आणि महेश भाऊ दौंडकर या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे पाहावं लागणार आहे. ओमकार ढवळेसाठी मात्र इथे आपण पाहताय सचिन दुधाडेनं ब्रह्मास्त्र वापरलंय. प्रत्येक चेंडू आज महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि त्या धावेसाठी आणि या प्रत्येक चेंडूसाठीची संघर्षमय कहाणी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा चेंडू मैदानावरती निर्धाव येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाज आहे. मी सचिन दुधाडेची चर्चा षटक सुरू होण्यापूर्वी केली होती की पिंपरी चिंचवड परिसरामधील एक सितारा आहे. चांगली गोलंदाजी त्याने साकारलेला आहे. कित्येक मैदानावरती त्यांनी अतिशय अप्रतिम गोलंदाजी साकारली. मात्र पाहावं लागेल इथे सचिन दुधाडेसाठी यावेळेस मात्र चेंडू ओमकार ढवळेच्या बॅटमधनं जो मात्र ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चौकार 4 धावा. एकत्र चाललो आम्ही प्रचंड आवाजात न थांबणारी कला. आमचा धक्का जनता घ्यावी उंच, झुंजर आवाज उमटू दे. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळागाळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती आहे.
त्यावेळेस पहा तिथे मैदानाच्या आतमध्ये थोडस मिसफिल्ड मैदानावरती पाहायला मिळालं. मात्र एक सिंगल प्राप्त होणार आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलकामध्ये आपण पाहतोय अंक बदलतोय. 2.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्याप संपला गेलाय. 28 धावांवरती धावफलक आहे एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. चांगला फटका यावेळेस तिथे मैदानावरती मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि चेंडू आपण जर पाहिलं तर सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. लीगचा विजय असो. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघ दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 32 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 37 धावांची गरज आहे. प्रथम क्रमांकासाठी आपण जर पाहिलं तर याच नगरीचे बिनविरोध महापौर तरुणांचं प्रेरणास्थान सन्माननीय रविभाऊ लांडगे यांच्याकडनं 91,000 रुपयांचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकासाठी 71,000. चतुर्थ आणि तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपयांचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर गाडी आपण या ठिकाणी पाहतोय. विजेत्या संघ मालकांसाठी 2 व्हीलर गाडी आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्कूटी या ठिकाणी ठेवलेली आहे. खऱ्या अर्थाने देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याच्या हात घ्यावे. स्पर्धा खेळणं सोपं आहे मात्र स्पर्धा भरवणं खूप कठीण आहे. कारण सर्व स्पॉन्सर शोधणं, संघ मालक शोधणं, ऑक्शन प्रक्रिया, त्यानंतर एवढा सर्व माहोल निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं आयोजक मंडळींना माहीत आहे की याच्यासाठीची मेहनत किती आहे. आणि कैलास भाऊंसारखं क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी पुढील वर्षी पर्व 4ची उद्घोषणा याच ठिकाणी केलेली आहे. म्हणजे एक नवीन संकल्पना आणि एक नवीन ज्वलंत जिवंत क्रिकेट पिंपरी चिंचवडच्या माझ्या खेळाडूंना खेळण्यासाठी मिळावं ही कैलास भाऊंची तूर्त इच्छा आणि तूर्त शक्ती या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगला जी मात्र मिळालेली आहे. अलॉंग द कार्पेट फटका आहे. चेंडू आपण पाहतोय कव्हर रिजनला प्राप्त जाताना पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जो मात्र अडवला जातोय. चेंडूची फेक थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न होत आहे. रविभाऊ लांडगे बिनविरोध महापौर आणि युवा नेते सन्माननीय राहुल भाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्व क्रमांक 4ची देखील उद्घोषणा झालेली आहे. 3 फेब्रुवारी 2027 ला याच मैदानावरती डे नाईट संकल्पनेतनं ही स्पर्धा या ठिकाणी साकारण्यात येणार आहे. फुलटॉस चेंडू आहे, बॅट वरती आलाय. तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहावं लागेल क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. गडबड गोंधळ करणं हे प्रेक्षकांचं काम आहे, चांगल्या खेळाडूंचं नाही. आणि दोन्ही खेळाडूंना माहित आहे. एका बाजूला ओमकार ढवळे देखील सेट झालेला बॅटर आहे. 15 चेंडू मध्ये 27 बनवलेला आहे. शुभम निलाखे 5 चेंडू खेळतोय, 8 अंकावरती नाबाद आहे. स्वप्नील खोळे यांचं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4थं सुरू आहे. 36 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील जे खऱ्या अर्थानं उदयनमुख नावं असतील, ज्यामध्ये मी देखील आहे, प्रवीण गायकवाड सर आहेत, सुमित सोनवणे सर देखील आहेत, की ज्यांनी पर्व क्रमांक 1 पासून या पर्वापर्यंत समालोचन क्षेत्रामधनं एक चांगला आवाज दिलाय. त्याच शैलेश निवंगुणे सर देखील आहे, पिंपरी राहुल बोंबे सर आणि स्वतः उत्तम सावंत सर, की याच समालोचकांचा पॅनल देखील पुढच्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्यांच्या गोड आवाजामधनं या स्पर्धेचं समालोचन या ठिकाणी असणार आहे. यावेळेस पहा तिथे पहा पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा
जोश हा नवा बग ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड ओमकार ढवळे मैदाना शॉटमध्ये बॅटिंग करत आहे आणि विशेषतः आमचे जिवलग सहकारी समालोचक उत्तम सरांचे ते क्लासमेट आहे आणि क्लासमेटचा जलवा इथं मैदानावरती पाहायला मिळालाय. ओमकार ढवळेकडनं जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नील खोळेंचं षटक संपतंय. 4थ्या क्रमांकाचा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. एक चौकार या षटकामध्ये आला. 11 धावांचं षटक या इथे खर्च होताना पाहायला मिळालं आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाच्या स्कोरबोर्डवरती आपण पाहत आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. या दुसऱ्या डावाचा पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्ध बाकी आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. विजयासाठी 26 धावांची गरज आहे. पिंपरी चिंचवडच्या हातविटमध्ये ही स्पर्धा गाजते. उठा झोका धाव आणि विजयाचे गीत म्हणूया आज. तिसऱ्या पर्वात पदार्पण. चला मित्रांनो. जसं पिंपरी चिंचवड मधील सांगवीचा बुमबुम माट्या सौरभ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आपण पाहिलं तर सातत्याने करत असतो आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मुशीचा बुमबुम माट्या अर्थातच सौरभ सोमवंशी यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आपण मुख्य मंचकावरती या आणि स्थानापन्न व्हा. विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या आणि स्पर्धेचा आनंद घ्या. जान क्रिकेट शान क्रिकेट हे विविध वाक्य उरस्य बाळगत पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस दीपक सरांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठ होते आणि स्थानपना दरम्यानच्या कालावधीमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं चंचनुक्त शुभागमन होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौभाग्यवती राणीमाई अशोक पठारे माईंचं शुभागमन होते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं जान क्रिकेट शान क्रिकेट पिंपरी चिंचवडचा अभिमान क्रिकेट हे विविध वाक्य उरस्य बाळगत नगरसेविका सौभाग्यवती राणीमाई अशोक पठारे माईंच्या या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम बिनविरोध महापौर प्रथम नागरिक आदरणीय रविभाऊ लांडगे यांच्या वतीनं भोसरी विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार आदरणीय पैलवान महेश दादा लांडगे साहेब यांच्या वतीनं आणि पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ लांडगे यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला त्याबद्दल आपलं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं राजमुद्रा क्रिकेट क्लबच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. हो तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग. गिदरची रिप ढोलाची थाप हातात उरले. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर ज्यांचं नुकतं शुभागमन होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आणि क्रीडा समिती सदस्य पिंपरी चिंचवड त्याचप्रमाणे राष्ट्रीय कबड्डीपटू नगरसेवक आदरणीय पैलवान योगेश भाऊ लांडगे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होते. त्यांचं देखील पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती राणीमाई अशोक पठारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती माईंचं शुभागमन आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचं लाडकं आणि हक्काचं व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक राष्ट्रीय कबड्डीपटू आणि पिंपरी चिंचवड क्रीडा समितीचे सदस्य आदरणीय पैलवान योगेश भाऊ लांडगे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या निमित्तानं उपस्थित होते. सर्वांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे.
तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग गिदरची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव पिंपरीचे मानाचे हेरण उठेल उडता वेश राजा दर्जेदार लढाई नावलो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आणि राष्ट्रीय कबड्डीपट्टू क्रीडा समिती पिंपरी चिंचवडचे सदस्य आदरणीय पैलवान योगेश भाऊ लांडगे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही योगेश भाऊंचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण का आता खेळ कबड्डीचा असू द्या, खेळ क्रिकेटचा असू द्या किंवा खेळ दहीहंडीचा असू द्या, ज्या माणसानं आपण पाहिलं तर प्रत्येक खेळावरती प्रेम केलं, प्रत्येक खेळावरती श्रद्धा ठेवली आणि प्रत्येक खेळाडूवरती जतन करत प्रत्येक खेळाला जपलं, ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आणि क्रीडा समितीचे सदस्य आदरणीय पैलवान योगेश भाऊ लांडगे नगरसेवक साहेबांचे शुभागमन होते. आपलं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. आपण व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. योगेश भाऊंच्या समेत आला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं जान क्रिकेट शान क्रिकेट पिंपरी चिंचवडचा अभिमान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उरशी बाळगत सर्वांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओमकार ढवळेची विकेट मैदानावरती आलीत आणि इथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय मुख्य पंचांनी कळवलंय व्हाईट बॉल आहे. विशाल ढिवेची विकेट मैदानावरती आली. हसन पठाण यांनी केलेला थ्रो आपण पाहतोय आणि सागर भालेराव यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. अतिशय दर्जेदार मॅच मैदानावरती इथे मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 44 धावसंख्येवरती तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानावरती बाद होताना पाहायला मिळतोय. अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघ बॅटिंग करतोय. दुसऱ्या डावासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सुरू आहे. तर उर्वरित सामन्याचं समीकरण आपल्याला समोर येतंय. शेवटचे 22 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे. शुभम निलाखे आणि किशोर साखरे हे दोन संघमालक इथे आपण पाहताय आता मात्र बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. सचिन दुधाडे या गोलंदाजानं इथे मैदानावरती अतिशय दर्जेदार षटक हाताळलंय. पाठीमागच्या षटकामध्ये देखील एक चौकार जरूर आला, मात्र चांगले षटक हाताळलं. कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय एक विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये जो मात्र प्राप्त करतो. एक रनआउटच्या सहाय्याने देखील एक विकेट आली. धावपाच्या रूपाने मिळालेली विकेट आहे आणि नवीन फलंदाज आपण पाहत आहे संघ मालक किशोर साखरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हलक्या हाताने चेंडू तिथे मात्र खेळून काढला. ऑनसाइडला फटका आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न होणार आहे, मात्र एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होणार नाही. तिथे नकार कळवलाय. इथे सावधानता बाळगलीत. बचेंगे ते और भी लढेंगे हे ब्रीद वाक्य मात्र त्यांनी वापरलेलं आहे. 45 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकाचा खेळ संपलाय. सचिन दुधाडे षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू उडवलाय, फटका फसलाय. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांमधनं गडबड गोंधळ पाहायला मिळाला आणि झेल सुटलाय. पहा मित्रांनो, सोप्पा झेल सुटला. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, झेल टिपा सामने जिंका. मात्र इथं मिळालेलं जीवदान आहे आणि या जीवदानाचं सोनं कितपत होणार प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग करणारा संघ तुम्हाला इथे सांगून जाणार आहे. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण पाहताय छान क्रिकेट शान क्रिकेट. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहताय उद्योगनगरी भोसरीमध्ये जी मात्र संपन्न होत आहे. दिवस क्रमांक 4 मध्ये तुल्यबळ 2 संघ एकमेकांच्या विरोधात इथे मात्र लढतायत. ही क्रिकेटची लढाई मैदानाच्या आतमध्ये जी मात्र खेळतायत. आरंभ वॉरियर्स विरुद्ध अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी या 2 संघांमध्ये या ठिकाणी चाललेलं घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये 46 धावा आहेत. सुंदर यावेळेचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. उलट्या पावलांना झेलसाठी प्रयत्न झाला, मात्र झेल ड्रॉप आहे. वारंवार चुका इथे मात्र आपण पाहतोय आरंभ वॉरियर्स या संघाकडनं घडताना पाहायला मिळत आहेत. मात्र या चुकीचा मोबदला काय असणार पुढचा काळ आणि वेळ इथे तुम्हाला सांगून जाणार आहे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका.
आज तुम्हाला तुमच्या संघाचं तारणहार व्हायचं असेल तर चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. कर्तृत्वाच्या अग्निबाणानं देहाचं गगन भेदून लख लख प्रकाश चोहीकडे पसरवावा असा खेळ मात्र इथून पुढे तुम्हाला करावा लागेल. आणि तो खेळ अनपेक्षित आहे आणि त्या खेळामधनं कोण कोणावरती भारी ठरणार यातलं समीकरण आपल्याला इथे सांगून जाणार आहे. आरंभ वॉरियर्स की अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी या दोन संघांमध्ये चाललेली मॅच कोण जिंकणार आणि पुढे वाटचाल करणार हे मात्र या ठिकाणी पाहायचे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक राहत आहेत. विजयासाठी 21 धावांची गरज आहे. राजेश सोरटे सर संपर्क करा. या ठिकाणी असाल तर मुख्य व्यासपीठावरती तुम्ही संपर्क करा. राजेश सोरटे सरांना विनंती आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. स्वप्नील खोळे इथं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावणार आहे. फिरकीचा जादूगार मैदानावरती आता मात्र आपल्या बोटांची जादू दाखवणार का? हा चेंडू मात्र इथं आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणार आहे. मुख्य पंचांनी हात खोललेत आणि मुख्य पंचांचे हात जमिनीत समांतर आलेत. चेंडू अवांतर आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने एक बोनस रुपये धाव धावफलकाला भर देईल. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. हा चेंडू देखील पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणार आहे. व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धाव इथे मात्र स्कोर कार्डला भर देताना पाहायला मिळणार आहे. लोगोपाठचे 2 चेंडू मैदानावरती वाईड पडलेले आहेत. अवांतर धावेने स्कोर कार्ड जो मात्र बदलला गेलाय. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय पायावरती करायचा प्रयत्न होता मात्र शॉर्ट ऑन पुल करायचा प्रयत्न आहे आणि चेंडू आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या झोन मध्ये मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि तिथे मात्र मैदानावरती मिळालेली धावबादची शिकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. चेक केलं जाईल ओव्हर स्टेपिंग साठी शॉर्ट रन साठी. ओके धाव शॉर्ट आहे की नाही ते मात्र चेक केलं जाते. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. आरंभ वॉरियर्स विरुद्ध अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी ही मॅच आपण पाहतोय मैदानावरती जी मात्र रंगतदार स्थितीमध्ये आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार का हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. 2 दिग्गजांविरुद्ध 2 दिग्गज इथे मात्र एकमेकांचे प्रतिस्पर्धी होताना पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं आज 4 चांद लागले गेलेत. पर्व क्रमांक 3 मध्ये पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मात्र ही स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळेल. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. तुका म्हणे याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आणि उद्या शेवटच्या दिवसामध्ये इथे मात्र पिंपरी टेनिस क्रिकेटचे तारे सितारे इथे मात्र तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. अव्वल दर्जाचे खेळाडू पिंपरी चिंचवडने घडवलेत. महाराष्ट्राच्या टेनिसच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंनी आपल्या नावाची छाप सोडलीत. मात्र इथे आपण पाहत आहे शॉर्ट रन नाही पूर्ण रन आहेत. इथे काउंट केल्या जातील त्या धावा. 2 धावा काउंट होत आहेत. 52 धावा धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती आल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. स्वप्नील पिसाळ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 17 चेंडू 17 धावांची गरज. सामना इथे मात्र रंगतदार स्थितीमध्ये आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 2 दिग्गज संघांची पडलेली गाठभेट. कोण कोणावरती करणार मात, कोण कोणाला दाखवणार इथे मात्र पराभवाची वाट हे मात्र आपल्याला पुढचा काळ आणि वेळ इथे सांगून जाणार आहे. 17 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे आणि सामना दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला आहे. गोलंदाजी करणारा संघ देखील या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं दर्जेदार खेळ करतोय. अक्रॉस द बॅट पॅडल स्वीपचा फटका आहे. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू सरळ सीमारेषा पार होतोय. डीप स्क्वेअर लेग झोन मधनं चेंडू 4 धावा चौकार. जमली अखंड झुंज चला 16 संघ मैदानावर नशीब आजमावण्यासाठी आले. प्रत्येक बाट प्रत्येक बोल मध्ये 56 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. स्वप्नील खोळे या गोलंदाजावरती देखील इथे आक्रमण केले जाते. पुन्हा एकदा प्रति हल्ला. बिग हिट. बिग 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 बाहुबली ब्रँडेड षटकार. 6 धावा. पिंपरी चिंचवड
नाव हे लक्षात ठेव PCPL ची हवा जोश हा नवा बग ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार हर एक टीम तगडी कॉम्पिटिशन भारी चॅम्पियन बनणार कोण तयारी करा जोरदार ही फक्त लीग नाही हा तर आपला सण आहे 5.3 षटकाचा खेळ संपलाय. स्वप्नील पिसाळनं स्वप्नील खुळेवरती आक्रमण केलंय. एक स्वप्नील गोलंदाजी करतोय तर एक फलंदाजी करतोय. एकाच नावाचे दोन खेळाडू मात्र मैदानावरती एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत, विरोधक आहेत. मात्र इथे आपण पाहिलं तर स्वप्नील खुळे या चेंडूवरती इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. त्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खुळेकडे देखील आहे. मात्र स्वप्नील पिसाळनं या गोलंदाजीचा विध्वंस करणारी फलंदाजी मैदानावरती दाखवली. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय, वाऱ्याच्या वेगानं सुचाट सुटलाय, सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा, चौकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव PCPL ची हवा जोश हा नवा बग ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार हर एक टीम तगडी कॉम्पिटिशन भारी चॅम्पियन बनणार कोण स्वप्नील खुळेवरती इथे आपण पाहतोय स्वप्नील पिसाळनं आक्रमक फटके खेळलेत आणि 66 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या हाताच्या मनगटाच्या साह्याने आणि बॅट गोलंदाजांनी जे मात्र बोटाच्या साह्याने मात्र चेंडू वळवलाय. अतिशय सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती संपतोय. 6व्या क्रमांकाचा 6 षटकांचा खेळ संपला. स्वप्नील खुळे यांचं 18 धावांचं षटक इथे खर्च होताना पाहायला मिळालं. तर दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाच्या स्कोरबोर्डवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा ज्या मात्र नोंदवल्या गेल्यात. उर्वरित सामन्याचं गणित गुणोत्तर कॅल्क्युलेशन समोर येतंय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेत. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. पिंपळाच्या रोपासारख्या खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. मैदानावरती आपण पाहत आहे सामना इथे मात्र 12 चेंडू 3 अंकावरती आलाय. अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतोय. मात्र आरंभ वॉरियर्स हा संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. तो संघ देखील शेवटच्या चेंडूपर्यंत इथे संघर्ष करताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू इथे बरंच काही सांगून जाणार आहे. षटक क्रमांक 7 ला इथे सुरुवात झाली. प्रथमेश इथे गोलंदाजीच्या ट्रॅक्स मध्ये धावताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट निर्धाव आलाय. यावेळेस तिथे मैदानावरती मात्र चेंडू आपण पाहतोय बॅटच्या साह्याने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू डीप काऊ कॉर्नरला अडवला, फील्ड केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. केवळ एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र मागणी केली आणि ती 1 धाव तिथे मात्र मिळाली. 6.2 षटकाचा खेळ संपतोय. 67 बनताय धावफलकावरती. 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. स्विच हिट दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होतोय आणि हा फटका मात्र इथे आपण पाहतोय विजयाचा 1 रन मात्र मैदानावरती पळून पूर्ण आहे आणि धावफलकामध्ये 68 मिळाल्यात. 4 गडी बाद झालेत. शेवटचे 9 चेंडू विजयासाठी 1 धावांची गरज आहे. हलक्या हाताने फटका खेळून काढला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहतोय सामना देखील जिंकलाय. चेंडू सीमा रेषा पार जातोय आणि विजयाचा चौकार पाहायला मिळाला. अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाने इथे मात्र विजय प्रस्थापित केलाय आणि विजयाचा प्रबळ दावेदार ठरतोय. तर आरंभ वॉरियर्स हडलक संघ पराभूत ठरतोय. त्या संघाला पुढील वाटचालीसाठी आणि पुढील क्रिकेटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्लेअर ऑफ द मॅच किताबाचा मानकरी ठरतोय. 2 षटकं केलीत, 5 धावा खर्च करत 3 धावा खर्च करत 5 विकेट संपादन करणारा धनंजय काळे ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच किताबाचे मानकरी. पिंपरी चिंचवड जल्लोष स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं 3रं पर्व आपण संपन्न करतो आणि काही संघ मालकांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि तो सन्मान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती राणीमाई अशोक पठारे,
माईंना विनंती केल्या आणि नगरसेवक आदरणीय पैलवान योगेश भाऊ लांडगे यांना विनंती करेल आपण पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचे संघ मालक आदरणीय धीरेनभाई शहा या संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करा। नगरसेविका राणीमाई पठारे आणि नगरसेवक आदरणीय पैलवान योगेश भाऊ लांडगे यांच्या शुभास्ते आपण पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 या तिसऱ्या पर्वात आपण पाहिलं तर संघाचं संघ मालकीत्व घेतलं त्याबद्दल आपण सन्मानित करतो। या ठिकाणी संघ मालक धीरेनभाई शहा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न केला तो या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या वतीनं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात आपण संघ मालकीत्व घेतलं त्याबद्दल आपला विशेष सन्मान नगरसेविका राणीमाई पठारे आणि नगरसेवक पैलवान योगेश भाऊ लांडगे यांच्या शुभास्ते आपण संघ मालकांचा करतोय सन्मान। त्यानंतर राजेश सोरटे यांचा एक विशेष सन्मान आपण करतोय। पिंपरी चिंचवड क्रीडा समितीचे सदस्य आणि नगरसेवक पैलवान योगेश भाऊ लांडगे नगरसेविका सौभाग्यवती राणीमाई अशोक पठारे माईंच्या आणि योगेश भाऊंच्या शुभास्ते आपण हा विशेष सन्मान करतोय। या खेळाडून आपल्या पिंपरी चिंचवडचं नाव आपल्या पुण्याचं नाव आपल्या महाराष्ट्राचं नाव इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेत पिंपरी चिंचवडचा अभिमान आणि सार्थ अभिमान म्हणून आपण राजेश सोटे यांचा विशेष सन्मान करतोय। जान क्रिकेट शान क्रिकेट पिंपरी चिंचवडचा अभिमान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उरशी बाळगत त्यांचा विशेष सन्मान। त्यानंतर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय कैलास भाऊ लांडगे यांच्या वतीनं नगरसेवक आदरणीय पैलवान योगेश भाऊ लांडगे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय। पिंपरी चिंचवडचे क्रीडा समितीचे सदस्य आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय पैलवान योगेश भाऊ लांडगे राष्ट्रीय कबड्डीपटू भाऊंचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौभाग्यवती राणीमाई अशोक पठारे माईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। तो सन्मान करण्यासाठी नगरसेवक आदरणीय योगेश भाऊ लांडगे आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कैलास भाऊ लांडगे यांच्या शुभ हस्ते नगरसेविका सौभाग्यवती राणीमाई अशोक पठारे माईंचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण देतोय। प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय। मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांच्या शुभास्ते आपल्याला सौजन्य लाभते भोसरीचे सुपुत्र कैलासवासी पैलवान मारुती नाना कंद राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांच्या स्मरणार्थ युवा नेते आणि प्रसिद्ध उद्योजक याच नगरीचे सुपुत्र पैलवान आकाश भाऊ कंद यांच्या वतीने एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तर युवा नेते आदरणीय सचिन बापू कंद यांच्या वतीने एक मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक टी शर्ट आणि तो देऊन आपण सन्मानित करतोय। धनंजय काळे अर्थात DK ठरतोय मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅचचा देखील आपण किताब दिलाय। नगरसेविका ताईंचा आभार योगेश भाऊंचा देखील मनापासून आभार। दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या एक मिनिटाचा आपण टॉस करू आणि लगेच मॅचला सुरुवात करतोय। दोन्ही संघ नायक या धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशनचे कॅप्टन आणि आताच विजेता झालेला संघ स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे प्रतिष्ठान स्पोर्ट फाउंडेशन भोसरीचे कॅप्टन टॉस साठी या मान्यवरांच्या शुभास्ते आपण लगेच टॉस करतोय आणि पुढील मॅचला आपण सुरुवात करतोय। दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या नगरसेवक आदरणीय योगेश भाऊ लांडगे कबड्डी असू द्या क्रिकेट असू द्या कुस्ती असू द्या किंवा दहीहंडी असू द्या एक प्रत्येक खेळावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि खेळाला जपणारं व्यक्तिमत्व नगरसेवक आदरणीय योगेश भाऊ लांडगे आणि नगरसेविका सौभाग्यवती राणीमाई पठारे यांच्या शुभास्ते आपण करतोय। पुढील मॅचचा टॉस बॅट आणि बॉल बॅट कॉल बॅट टॉस जिंकलाय स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर बॅटिंग साठी आमंत्रित केले धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन हा संघ प्रथमतः बॅटिंग करणार आहे या मॅच मध्ये। फोटो सेशन संपन्न केले ते नगरसेविका त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौभाग्यवती राणीमाई